नमस्कार. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर मिसेस केसरी. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यावेळची संकल्पना वन अर्थ वन हेल्थ अशी आहे. इट्स अ युनिव्हर्सल कॉल फॉर युनिटी अँड होलिस्टिक वेलनेस. याचा अर्थ असा की ऐक्य व समग्र कल्याण ही यावेळची थीम आहे. जर ही थीम आपल्याला राबवायची असेल तर आपल्याला संज्ञानात्मक कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. When I say this, I mean a cognitive function of the brain should be at the best of its level. Learning process, memory, emotional regulation, thought process regulation should be best possible for that human being. It should also include the better creativity. जर आपल्याला ही संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर आपल्याला आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवावी लागेल. ही कार्यक्षमता आपल्याला एखादी गोष्ट आत्मसात करणे, ती कायमची लक्षात ठेवणे, योग्य पद्धतीने विचार करणे, तसंच आपल्या भावनांवर ताबा मिळवणे ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे. असं केल्याने आपली सृजनशीलता पण वाढते आणि जर असं करायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शवासन आणि ध्यानधारणा. शवासन म्हणजे एखादं प्रेत ज्या स्थितीत पडलेलं असतं किंवा राहतं ती अवस्था आपण घ्यायची आहे. म्हणजे ती पोझिशन आपण घ्यायची आहे, तसं पोश्चर आपण घ्यायचं आहे. आपण सतरंजीवर आडवं पडायचं आहे. पाय, हात आणि पाठ पूर्णपणे जमिनीला किंवा त्या सतरंजीला टेकलेले पाहिजेत. दोन्ही टाचा एकमेकाला टेकलेल्या पाहिजेत, जेणेकरून 2 पावलांमध्ये अंतर राहील. दोन्ही हात त्या साईडला ठेवायचे आहेत आणि बोटांची स्थिती किंवा दिशा अशी ठेवायची आहे. आपला हात म्हणजे तळहात आणि पाय ह्याच्यामध्ये थोडं अंतर असणं आवश्यक आहे. नंतर मान ताठ ठेवायची आहे, जेणेकरून आपली हनुवटी वर जाईल. ह्या अवस्थेला शवासन असं म्हणतात. हे पोश्चर घेतल्यानंतर आपण डोळे मिटायचे आहेत. डोळे सहजतेने मिटायचे आहेत, ते गच्च मिटायचे नाहीत. त्यानंतर आपण आपल्या शरीराच्या एकेका भागाचा आपल्या मनात उच्चार करायचा आहे आणि तो उच्चार करताना आपली नजर डोळे मिटूनच त्या भागाकडे ठेवायची आहे. आधी डाव्या बाजूला सुरुवात करायची आहे, नंतर उजव्या बाजूला करायचं आहे. दोन्ही बाजूनी करत असताना आधी जो भाग आपला छताच्या दिशेने आहे त्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे आणि नंतर जो भाग सतरंजीला किंवा जमिनीला टेकलेला आहे त्याच्याकडे जायचं आहे. म्हणजे पायाच्या बोटापासून सुरुवात करा, पाऊल, नंतर घोटा, असं करत करत वर या, ते मानेपर्यंत, गळ्यापर्यंत या, मग चेहरा, मग आपलं डोकं, डोक्याचे सगळे भाग घेऊन मागे जायचं आहे आणि मानेकडे जाऊन खांद्याकडे यायचं आहे. खांद्याकडे आल्यानंतर समोरचा भाग म्हणजे दंड, हात, मनगट असं करत करत बोटांपर्यंत यायचं आहे आणि नंतर मागच्या बाजूला जायचं आहे आणि असं करत करत मागच्या बाजूनी परत खांद्यापर्यंत यायचं आहे आणि मग पाठीकडे वळायचं आहे. पूर्ण पाठ करून आपण पायाकडे वळणार आहोत. म्हणजे मांडी, पाय असं करत करत आपण तळपायापर्यंत येऊन परत खालच्या बाजूनी बोटांपर्यंत येणार आहोत. असं करताना मनात ते म्हणायचं आहे आणि आपली नजर तिकडं वळवायची आहे. डावी बाजू झाली की
उजवी बाजू करायची आहे. असं केल्यानंतर आपलं शवासनाचं आवर्तन पूर्ण होतं. हे शवासन 12 वर्षानंतरचं वय असलेल्यांनी करायचं आहे. 12 वर्षाच्या आधीच्या वयाच्या मुलामुलींनी हे करायचं नाही आहे. 12 वर्षानंतर कितीही वय असलं तरी ती व्यक्ती शवासन करू शकते. हे शवासन तुम्ही कुठलाही व्यायाम केल्यानंतर अवश्य करा. तुम्ही योगिक एक्सरसाइजेस केल्यानंतर करा आणि नॉन योगिक एक्सरसाइजेस केल्यानंतरही करा. ज्या वेळेला मी नॉन योगिक एक्सरसाइजेस म्हणते त्याचा अर्थ असा आहे की चालणे, सायकल चालवणे, पोहणे, धावणे, उड्या मारणे या सर्व प्रकारानंतर तुम्ही शवासन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ॲथलेटिक परफॉर्मन्ससाठी ट्रेनिंग घेत असाल तर त्या ट्रेनिंगचा त्या दिवशीचा सराव झाल्यानंतर तुम्ही हे शवासन करा. तुम्ही जर एखाद्या खेळाच्या स्पर्धेसाठी स्वतःला तयार करत असाल तर त्या स्पर्धेची तुमची प्रॅक्टिस झाली, त्या दिवशीचा तो सराव झाला कीही तुम्ही शवासन करा. हे शवासन केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या स्नायूंवरचा ताण कमी होत चालला आहे, मनही शांत होत चाललं आहे आणि तुम्हाला एक सुखाची जाणीव होईल आणि ती जाणीव अनुभवत थोडा वेळ त्याच अवस्थेत आडवं पडून राहा. जर तुमची कामाची वेळ झाली असेल तर 5 ते 10 मिनिटांनी उठा आणि कामाला लागा. नंतर हे शवासन तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही करा. हे शवासन केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब झोप येईल. पण जर ती आली नाही तर तुम्ही ध्यान करा. जर तुमचं वय 25च्या आत असेल तर तुम्ही धारणा करा. जर 25च्या वर असेल तर तुम्ही धारणा करा. शवासन केल्यावर किंवा शवासन आणि ध्यानधारणा केल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगली झोप येईल. तुम्हाला गाढ निद्रा येईल आणि ही गाढ निद्रा 5 ते 8 तासाची असेल. जर तुमचं वय 65च्या पुढे असेल तर साधारण 5 ते 6 तासानंतर तुमची गाढ निद्रा संपते आणि जर तुमचं वय लहान असेल म्हणजे 40च्या आत असेल तर तुमची गाढ निद्रा साधारणपणे 8 तासाची होते. या गाढ निद्रेनं जेव्हा तुम्ही जागृत होता त्यावेळेला तुम्हाला अत्यंत ताजतवानं वाटतं आणि उत्साह वाटतो आणि तुम्ही तुमच्या कार्याला योग्यरित्या सुरुवात करू शकता आणि दिवसभर तुम्ही तुमची कार्यक्षमता व्यवस्थित ठेवू शकता. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग आहे. हा भाग सिरोटोनिन, एपिनेफ्रिन आणि ॲसिटाइलकोलिन असे न्यूरोट्रान्समीटर्स आपल्या शरीरात सोडत असतो. हे तिन्ही न्यूरोट्रान्समीटर्स एका विशिष्ट प्रमाणात सोडले जातात आणि ह्याची लेव्हल त्या त्या व्यक्तीसाठी निसर्गाने ठरवून दिलेली असते. त्यामुळे ही जर लेव्हल म्हणजे या तिन्हीचं जे गुणोत्तर प्रमाण आहे ते जर नॉर्मल असेल तर माणसाची वर्तणूक नॉर्मल होते आणि त्याचा संताप कमी होतो. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अनेक तणाव असलेले प्रसंग आपल्याला समोर जावं लागतं, त्यांना तोंड द्यावं लागतं आणि ते देताना आपलं एपिनेफ्रिनचं सिक्रेशन जास्त होतं. एपिनेफ्रिनमुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं, आपल्याला निद्रानाश होतो, आपला संताप जास्त वाढतो आणि संताप वाढला की कटकट होते, वादविवाद होतात आणि आपली वैचारिक क्षमता कमी होते आणि आपण कुठल्याही गोष्टीचा योग्य पद्धतीने विचार करण्याचा जो आपला हेतू असतो तो नाहीसा होतो. त्यामुळे आपली कामं बिघडतात, परत तणाव वाढतो, परत एपिनेफ्रिन जास्त सिक्रेट होतं. असं एपिनेफ्रिन वाढतं, तणाव वाढतो, तणाव वाढतो, एपिनेफ्रिन वाढतो. अशा दुष्टचक्रामध्ये आपण जातो.
ह्या दुष्टचक्रात सुटका करून घेण्यासाठी जर आपण शवासन आणि ध्यानधारणा केलं तर एपिनेफ्रिन, ॲसिटाइल कोलिन आणि सेरोटोनिन यांचं प्रमाण हायपोथॅलॅमस योग्य प्रमाणात ठेवेल आणि त्या प्रमाणातच ते रक्तामध्ये येईल आणि आपली कार्यक्षमता व्यवस्थित होईल. हे प्रमाण जर योग्य राहिलं तर आपल्याला चांगली निद्रा मिळेल. चांगली निद्रा मिळाली तर आपली कार्यक्षमता वाढेल आणि ताणतणाव कमी होतील आणि त्या दुष्टचक्रातनं आपली सुटका होईल. मी जे सुरुवातीला म्हटलं की ऐक्य आणि समग्र कल्याण ही जी यावेळची संकल्पना आहे, ती संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर या दोन गोष्टी करून आपण आपली सृजनशीलता वाढवू शकतो. आपण लॉजिकली विचार करू शकतो. आपली एखादी गोष्ट आत्मसात करण्याची क्षमता वाढेल. आपल्या भावनांवर आपण ताबा ठेवू शकू आणि एकूणच आपल्या कार्यपद्धतीवर सुपरिणाम होईल आणि जिथं आपण काम करतोय तिथं आणि आपल्या कुटुंबात स्वास्थ्य राहील. तेव्हा शवासन, ध्यानधारणा करून आजच्या या संकल्पनेला आपण हातभार लावूयात आणि कुटुंब आणि आपण ज्या समाजात वावरतो आहोत त्या समाजाचं स्वास्थ्य नीट ठेवण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.